वडवणी इथे काही जणांच्या धर्मांतराचा प्रयत्न समोर आलेला आहे। पोलिसांकडून या प्रकरणात चौघांची चौकशी सुरू आहे, तर काही राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांना या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे। पोलिसांना सुद्धा कल्पना दिली गेली आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे। मोठी बातमी आपण पाहतोय, बीडच्या वडवणीमध्ये धर्मांतराचा प्रकार समोर आलेला आहे आणि म्हणून आता एकच खळबळ माजलेली आहे। बीड हे गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय, वर्षभरापासून पाहतोय, वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे त्या समोर ते येत आहे। राज्यभरात ते गाजते आणि अशात आता धर्मांतराचाही एक प्रकार त्यात जोडला गेला। शिक्षणाच्या प्रवाहात नाही, शिक्षणाच्या प्रवाहात त्यांना 110 समज योगेश काशीद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। योगेश, अतिशय भयंकर असा हा प्रकार आहे। नेमके हे लोक कोण होते आणि कोणत्या धर्मामध्ये धर्मांतराचा प्रयत्न सुरू होता? कारवाई आता कशी केली जाते? नक्कीच आपण पाहायला गेलं तर बीडमध्ये धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। बीडच्या वडवणी येथे एका ख्रिश्चन व्यक्तीकडून काही लोकांना एकत्रित करत त्यांना मार्गदर्शन करणे सुरू होते आणि त्याच ठिकाणी काही पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेत या ठिकाणं आक्षेप घेतला आणि धर्मांतर करण्याचा अनेक लोकांचं जे आहे ते डाव उधळून लावण्याचा प्रयत्न झालेला आहे। जवळपास 50हून अधिक लोकांच्या धर्मांतराचा हा संपूर्ण डाव उधळून लावण्यात आला आणि याच प्रकरणी आता वडवणीच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ते सुरू आहे। मात्र हा धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून हा संपूर्ण जो धर्मांतराचा जो हे होता तो उधळून लावण्यात आलेला आहे। धन्यवाद योगेश, सविस्तर अपडेट आपण दिली आहेत। ही दृश्य आपण पाहतोय, एका हॉलमध्ये काही लोकांना जमवून त्यांना ख्रिश्चन धर्मासंदर्भात सांगितलं जात होतं आणि त्यानुसार धर्मांतराचा हा डाव जो आहे तो आखला गेला होता। मात्र सामाजिक कार्यकर्त्यांनी हा डाव उधळून लावलाय। पोलीस आता पुढची कारवाई करतायत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।